राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 15 राज्यातील 56 जागांसाठी फेब्रुवारी 27 रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. देशभरातील 15 राज्यातील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज सोमवारी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी अधिसूचना जारी करून राज्यसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. 13 राज्यांतील 50 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे, तर 2 राज्यांतील उर्वरित 6 सदस्य 3 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्या ठिकाणच्या निवडणुका फेब्रुवारी 27 रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील एकूण 6 खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिलला संपणार आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, भाजपचे खासदार श्री व्ही. मुरलीधरन, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण या खासदारांचाही समावेश यामध्ये आहे. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. राज्यसभेचे 1/3 सदस्य, एक कायमस्वरूपी संस्था, दर 2 वर्षांनी निवृत्त होतात, त्यामुळे सदनाच्या कामकाजात सातत्य राखले जाते. संसदेच्या वरच्या सभागृहाचे सदस्य राज्य विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्याद्वारे अप्रत्यक्षपणे निवडले जातात. ते एकल हस्तांतरणीय मताद्वारे प्रमाणित प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे निवडले जातात. मतदान प्रक्रियेत प्रत्येक आमदाराच्या बॅलेट पेपरमध्ये निवडून येण्यासाठी जितके उमेदवार आहेत तितके प्राधान्य असतात. आमदार उमेदवारांच्या नावांविरुद्ध त्यांच्या पसंती दर्शवून मतदान करतात. जर एखाद्या उमेदवाराने पहिल्या फेरीत आवश्यक मतांचा कोटा मिळवला तर तो निवडून आल्याचे घोषित केले जाते. तसे न केल्यास कमीत कमी मते मिळालेल्या उमेदवाराला काढून टाकले जाते आणि त्यांची मते आमदारांनी दर्शविलेल्या पसंतींच्या आधारे उर्वरित उमेदवारांना हस्तांतरित केली जातात. सर्व रिक्त पदे भरेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते.